वाल्मिक कराडला मोक्का लागल्यानंतर आता त्याचे समर्थक आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच खरं तर परळीमध्ये तीव्र आंदोलन या समर्थकांकडून सुरू होतं। त्यातच आता वाल्मिक कराडला मोक्का लागल्याची बातमी समोर आल्यानंतर समर्थकांनी परळी बंदची हाकही दिली। यावेळेला बीड परळी महामार्गावर टायर जाळत वाहनं रोखून धरली गेली। शहरातील विविध दुकानं आणि आस्थापना आता बंद करण्यात आलेल्या आहेत। परळीमधले सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत। परळीतली दुकानं आणि आस्थापना बंद करण्याच्या अनुषंगाने हालचालींना सुरुवात दुपारपासूनच झालेली होती। कराडला मोक्का लागल्यानंतर त्याचे समर्थक अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। परळीमधली सगळी दुकानं आस्थापना सध्या बंद आहेत, सगळे व्यवहार सुद्धा सध्या बंद आहेत। कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आल्यानंतर परळी शहरातले सगळे व्यवहार सध्या ठप्प आहेत। जोरदार घोषणाबाजी वाल्मिक कराड समर्थकांकडून परळीमध्ये केली जाते। अत्यंत आक्रमक पद्धतीने वाल्मिक कराड समर्थक आंदोलन करताना परळीमध्ये पाहायला मिळतात। परळी बंद किंवा काय बंद करणं हे ते कायद्याप्रमाणे लोकशाहीच्या याच्याप्रमाणे त्या ज्यांना जो अधिकार आहे त्यांनी केला पाहिजे। कायदा हातात घेऊन कुणीही काही करू नये अशी माझी बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला विनंती आहे। आणि हे असं बंद करणं वगैरे काय हा विषय काय होणार नाही। स्वाभाविक आहे, आता ज्यांना कोण याच्यामध्ये कोण काय समर्थक आहेत, कोण कसे आहेत, कशा टाईपचे लोक आहेत, त्यांना आता आमच्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश आज सकाळपासून लागू आहे। तरी पण आता याच्यावर पोलीस काय तर पोलीस याच्यावर योग्य ते निर्णय घेतील। आमचे एसपी तसं खूप जागरूकतेने काम करतायत, महिना झाला जॉईन झालेत। एसपी याच्यावर लक्ष ठेवून असतील आणि एसपी या जी संबंधितावर कारवाई नक्की करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।